हिट अँड रन प्रकरण जे ते चर्चेत आलंय। नागपूरच्या रामदास पेठ परिसरात आलिशान ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली। भरधाव कारने जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीलाही धडक दिली। यात दुचाकीवरील 2 जण जखमी झालेत तर काही वाहनांचं नुकसान झालं। महत्त्वाचं म्हणजे ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेंच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि त्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळालंय। तर जितेंद्र सोनकांबळे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलेलं होतं। मात्र काही वेळातच त्यांचा जामीन मंजूर झाला। ऑडी कारमधून प्रवास करणारे एका बारमधून परतत असल्याचंही सांगण्यात येतं। नागपूर हिट अँड रन प्रकरणी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली। संकेत बावनकुळे हा त्या कारमध्येच होता आणि या प्रकरणी कारमधील तिघांची चौकशी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आरोपींनी मद्यप्राशन केल्याचं अहवालात समोर आलं आणि या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याचंही राहुल मदने यांनी सांगितलं। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे। कुठेही गंभीर जखम नाही आहे, किरकोळ जखमा आहेत। आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखीन कोण होते 2 गाड्यांचं आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे। 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर। आपण मेयोमध्ये त्यांचं डिस्चार्ज आहे, त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहे त्यांना। गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती। अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता। त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। उदय, आपण या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर या प्रकरणाला आता एक राजकीय वळण देखील मिळताना दिसतंय, आरोप प्रत्यारोप होताना दिसतंय। पण आता पोलिसांनीच पत्रकार परिषद घेऊन यातली वास्तविकता स्पष्ट केलेली आहे, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? विशाल, खरं तर आतापर्यंत या सगळ्या बाबतीत ज्या आहेत अनेक अस्पष्टता होत्या। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी संकेत या गाडीमध्ये होता की नाही अशी अनेक शंका कुशंका होत्या। मात्र आज पोलिसांनी या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते ज्यावेळी हा अपघात झाला त्या अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे या गाडीमध्ये होता आणि तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटला होता, हा स्पष्ट खुलासा केलेला आहे। त्यामुळं आता या सगळ्या मुद्द्यांवरून जे आहे ते राजकारण इथून पुढे तापण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला ही गाडी दाखवतो, हीच ती गाडी आहे ज्या गाडीमुळं रविवारच्या रात्री जी आहे ती नागपूरच्या रामदास पेठ परिसरामध्ये ही सगळी अपघाताची घटना घडलेली आहे। हा अपघात किती भयंकर होता हे जाणून घ्यायचं असेल तर गाडीचा समोरचा भाग ज्या पद्धतीनं वाईट पद्धतीनं जो इथे चपकलेला दिसतोय, समोरच्या बोनेटचा जो भाग आहे तो अक्षरशः उखडलेला आहे। तर ज्यावेळी हा सगळा अपघात झाला त्यावेळी इथला टायर या गाडीचा फुटला होता, त्याचे काही अवशेष देखील इथं लागलेले आपल्याला दिसतात। त्यामुळं ज्यावेळी हा अपघात झाला तो अपघात किती तीव्रतेचा होता आणि गाडी किती स्पीडनं होती हे जे आहे ते स्पष्ट होईल। सोबतच पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात ज्यावेळी तपास केला त्यावेळी वाहन चालक अर्जुन जो आहे तो मद्यपान करून होता हे देखील स्पष्ट झालेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे तिघही लोक कुठल्या तरी एका हॉटेलमधून जेवण करून आले होते आणि रामदास पेठ मार्गाने जात असताना हा सगळा अपघात झाला होता। 2 दुचाकी आणि 2 4 चाकींना जी आहे ती या गाडीनं धडक दिली होती। सुदैवाने यामध्ये कोणाचा मृत्यू झालेला नाही आहे। किरकोळ 3 जण जखमी झालेला आहे, त्यांना उपचार करून जे आहे ते रुग्णालयातून जे आहे ते त्याच वेळी सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण जे आहे ते तापलेलं आहे। त्यामुळं अपघाताच्या वेळी या गाडीमध्ये संकेत होता, त्यामुळे इथून पुढे आता संकेतवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विरोधकांकडून तशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते केले जात आहे। मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संकेतला काल बोलविलं होतं, त्याची चौकशी केली आणि त्याला नोटीस देऊन जे आहे ते विशाल सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळं या अपघातात किरकोळ जखमी आहेत। मात्र आता यावरून राजकारण कुठल्या दिशेने जातं, कारण काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी
आपली भूमिका स्पष्ट केली होती। पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव आणणार नाही किंवा चौकशीसाठी बोलवल्यानंतर संकेत देखील चौकशीला उपस्थित होता। त्यामुळे पोलिसांना जे आहे ते बावनकुळे कुटुंबियांकडून सहकार्य केले जातं असं दिसतं आणि पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही राजकीय दबाव नाही। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस आणखी नेमकं काय खुलासे करतात आणि इथून पुढे आणखी कुठल्या दिशेने हा तपास जातो आणि या सगळ्या अपघाताचं कुठलं राजकारण होतं हे देखील पाहणं विशाल तितकंच महत्त्वाचं असणार आहे। उदय, गाडीमध्ये ड्रायव्हरसह 3 जण होते, म्हणजे एकूण 4 जण होते असं समोर येत आहे। त्यांची मेडिकल देखील करण्यात आली। त्या मेडिकलमधनं काय निष्पन्न झालंय, त्यामध्ये कोणी मद्यप्राशन केलेलं होतं, ड्रायव्हरने देखील मद्यप्राशन केलेलं होतं का? नक्की विशाल, ज्यावेळी हा सगळा अपघात झाला त्यावेळी सुरुवातीला जी काही माहिती होती त्यानुसार या गाडीमध्ये 2 जण होते आणि ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी त्यांची जेव्हा मेडिकल चाचणी करण्यात आली त्यावेळी डॉक्टरांनी ते मद्यपान करून असल्याचा अहवाल दिला होता। दोन्ही आरोपींचे नमुने जे आहेत ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेला तो अहवाल अद्याप यायचा, मात्र डॉक्टरांनी हे मद्यपान करून होते असा अहवाल जो आहे तो दिला होता। ज्यावेळी हा रामदास पेठेतला पहिला अपघात झाला त्यावेळी ही गाडी आणि ही ऑडी मिळून हे तिघंही पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। पळून जात असताना त्यांनी आणखी एका दुसऱ्या गाडीला टक्कर दिली आणि त्यानंतर हा अपघाताची तीव्रता जी आहे ती वाढलेली आहे। त्यानंतर काही नागरिकांनी जे आहे ते गाडी थांबवून त्या दोघांना जे आहे ते पकडलं आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते नेलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणाचा गुन्हा ऑलरेडी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलं होतं। त्यामुळे ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गाडी चालवणारा अर्जुन हा खरं तर बावनकुळे कुटुंबियांचा ड्रायव्हर नसून संकेतचा मित्र आहे आणि अर्जुन आणि त्याच्यासोबत असलेला रोमित हे दोघेही मद्यपान करून असल्याचं तपासात आतापर्यंत निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। मग आता जे याच्यात आरोप प्रत्यारोप केले जातात या विषयाला घेऊन बावनकुळे कुटुंबियांकडनं खुद्द बावनकुळेंनी काही माध्यमांशी संवाद साधलाय का, त्यांनी स्पष्टीकरण दिलंय का? विशाल, नक्की या सगळ्या प्रकरणावर ज्यावेळी आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळी काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली होती की या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर कडक कारवाई करावी, कुठलाही राजकीय दबाव जो आहे तो या प्रकरणात आणला जाणार नाही आणि पोलिसांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणात आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही। सोबत ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी काल संकेत बावनकुळे यांना बोलविण्यात आला होता त्यावेळी संकेत देखील स्वतः इथं उपस्थित होता आणि त्यांनी पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। त्यामुळं एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा संकेत बावनकुळे असेल यांच्याकडून या सगळ्या तपासाला जे आहे ते सहकार्य केलं जात आहे, कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं सांगितलं जातं। त्यामुळं इथून पुढे आता या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो निष्पक्ष होईल अशी अपेक्षा करण्यात काही वावगं नाही। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि हेच अपेक्षित आहे की कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता खरं तर हा तपास निष्पक्षपणे होणं फार आवश्यक आहे, तरच यातनं बरंचसं स्पष्ट होऊ शकेल। आपण पाहतोय की नागपूरमध्ये भरधाव ऑडीने 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिली। या अपघाताला राजकीय वळण लागलंय। धडक देणारी ऑडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणी पोलिसांनी बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेची चौकशी केली असून नोटीस देत त्याला सोडून देण्यात आलं, तर अपघात प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मिळाला। नागपूर अपघात प्रकरणी बावनकुळेंचा संबंध नसेल तर मग लपवा छपवी कशासाठी, असा सवाल संजय राऊत यांनी केला। नागपूर अपघातात कार कोण चालवत होतं, कारची नंबर प्लेट का काढली, बावनकुळेंचा संबंध नाही मग लपवा छपवी का, असा सवाल राऊतांनी केला। फडणवीसांनी नागपूर हिट अँड रनवर बोलावं आणि बारचं CCTV फुटेज गायब का झालं, असा प्रश्नही त्यांनी केला। ड्रायव्हरची अदलाबदली झाली आहे का, विरोधकांसाठी एक आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा न्याय आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे। गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची।
की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून, पण या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून, हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही. दरम्यान ही कार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा चालवत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला. यावर बावनकुळे यांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूयात. बावनकुळेंचा मुलगा कार चालवत होता का, जाणून घेऊयात. MH31 EK 3939 मालक आहे. प्रताप कामदार. गाडीची PUC नाहीये, इन्शुरन्स नाहीये, बरेचसे पेपर्स लॅप्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये RTOनी पण काहीच केलं नाही. कारण साहजिक आहे, बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं? होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे. कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आतापर्यंत बोललो नाही. त्यांना जे आढळेल CCTVमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे. कोणी राजकारणाचा असो, कोणी असो. पण मला जे वाटतं, पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे.